हॅलो, तर स्वागत आहे तुमचं भन्नाट रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला आज आपण बघू भेंडी आणि आलूची भाजी। तर यासाठी आपल्याला थोडे आलू कट करून लागेल, त्यानंतर सांबार, कांदे, टोमॅटो आणि मिरची पण थोडेफार आणि थोड्या लसूण पाकळ्या। त्यानंतर व्यवस्थित असं भेंडीला व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि गॅसवर कढई वगैरे ठेवून त्यात तेल वगैरे तापलं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची। लगेच फोडणी दिली की त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि मिरची वगैरे सगळं टाकून घ्यायचं। त्यामध्ये हळद, तिखट, मीठ जे काही आपण रोजच्या डेली भाजीमध्ये टाकतो तेच टाकायचं आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। ते शिजवताना आपण मंद अशा आचेवर ते व्यवस्थित शिजवायचं, जेणेकरून ते पूर्ण व्यवस्थित असं शिजेल। त्यानंतर शिजल्यानंतर त्यामध्ये थोडंफार तुम्हाला आवडेल तर त्याप्रमाणे तुम्ही ऑइलची ॲडजस्टमेंट करू शकता। मला जास्त ऑइली आवडत नाही, त्यामुळे मी थोडंफार केले आणि ते व्यवस्थित असं झाकून ठेवायचं। झाकून ठेवलं की ते आलू वगैरे जे राहते आपण टाकलेले ते छान शिजतात। त्यानंतर त्यामध्ये भेंडी टाकायची, भेंडी आणि आलू पूर्ण मिक्स करून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भेंडी आणि आलूची भाजी जी बनवतो ते कधी झाकून ठेवायची नाही। तर ही बघा आपली झालेली आहे तयार आलू आणि भेंडीची भाजी।